मला. तुमच्या नातवाला जर हनीमून पॅकेज हवं असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा. हा येतो. हो. ये हळू सावकाश या. वा, आज्जा पण इम्प्रेस होत आहेत. पण त्या इम्प्रेस होऊन काही उपयोग नाहीये. लग्नासाठी ना एखादा तरुण शोधावा लागणार आहे. तो शोध बरं लवकर. मी ना एक काम करते, माझ्या आई बाबांना फोन करते आणि सांगते की ह्याच्या पुढे माझ्या लग्नाची काळजीच नको, कारण ती सगळी काळजी स्नेहलने करायचं ठरवलेलं आहे. आणि हो, अजून एक, स्नेहल तू काय करतेस यार इथे? तू खरं तर वधूवर सूचक मंडळातच गेलं पाहिजेस. आणि बघ, तिथे गेल्यानंतर कदाचित माझ्यासाठी पहिला मुलगा तू शोधशील आणि माझं लग्न ठरेल. एवढे काही टोमणे मारायला नकोय. शिवे, चहा पण संपला. प्रथम एक दुसरा चहा दे. चौथा. हा, 4 धाम यात्रा, 4 ठिकाणं बघत होते इथले. चहा दे दुसरा. त्यांचा नंबर हवा होता थोडा, मिळेल का? म्हणजे पत्रिका तशी डिक्ट तशीच बनवायची, जशीच्या तशी आहे तशीच, फक्त त्यातले थोडे गुण आहेत ना ते जरा मिळवायचे. 36 गुण पूर्णतः मिळवायचे. हा, गुण मिळालेली बरी असतात ना. आणि वय थोडस कमी करायचं. म्हणजे 35 आहे आता, थोडंसंच कमी करा. 30च्या आत आणा. 28, 30. बस 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 बस, काही नाही, बस. किती पैसे होतील त्याचे? अरे बापरे, एवढे नाही हो, तुम्ही तर खूप पैसे बोलताय. बर, थँक्यू थँक्यू. ठेवते फोन. हा, पत्रिका पाठवे. हा, अशी बघतात पत्रिका? मला वाटलं डायरेक्ट गुण जुळतात. गिडाबाई, गुण तर डायरेक्टच जुळत असतात माहितीये, पण तुझ्या बहिणीचे नाही ना जुळत. तिथे तर कोणाची जुळू शकत नाही. आतापर्यंत जुळले म्हणून तर मला जुळवावे लागताय. कळलं तुला? नाही तर या जन्मात तरी तिचं लग्न अशक्य आहे. म्हणजे तू खोटं सांगितलंस का? पत्रिका सुष्मिता, असं बोलायचं नाही. अजिबात खोटं सांगितलं वगैरे. आता हे सगळं मी तुझ्या बहिणीसाठी करते ना, सानंदीसाठी करते, तिच्या भल्यासाठी करते ना. मग तुला कळायला पाहिजे ना बाळा, कोणासमोर असं काही बोलायचं नाही. आपण पत्रिका चेंज केली आहे. अरे नाही तर म्हणून वाढदिवसाला जेवढे पैसे देतो ना मी तुला कपडे घ्यायला, तेही देणार नाही, लक्षात ठेव. हा, US ला कुठे असतोस? ऑस्टिन मध्ये सर. पगार किती? सर पगार तर माझा खूप चांगला आहे. इनफॅक्ट मी माझं स्वतःचं घर सुद्धा घेणार आहे US मध्ये. पण तुझं कुटुंब इथे असेल ना? हां, म्हणजे मी US मध्येच राहणार आहे, पण माझी फॅमिली इथे राहते. वर्षातून माझं एकदा दोनदा येणं तर असताच इंडियामध्ये. ठीक आहे, बस. सर मी शॉर्ट लिस्ट तर होईल ना? हो अर्थात, पहिल्या 5 मध्ये नक्की. थँक्यू. तर आता थोड्या वेळातच स्वानंदी सरपोतदार इथे येतील आणि अरे त्या बघा, स्वानंदी सरपोतदार आल्या. बसा बसा बसा. या. नाही, या ना तुम्ही. येत आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आपण आता इथे बोलूया आणि आपलं बोलणं झालं की मग आपण परत तिकडे जाऊया. ती सगळी मुलं एकदा तुम्ही बघून घ्या, त्यांच्याशी आपण नीट बोलूया, प्रत्येकाला जाणून घेऊया, समजून घेऊया. वाटल्यास एक एक आपण ना प्रत्येकाशी 1 to 1 एक प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊया, ठीक आहे? किंवा तुम्हाला जर एखाद्याशी प्रायव्हेटली बोलायचं असेल ना, तर मी तुमच्यासाठी एक वेगळी केबिन अरेंज करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त याच्यामध्ये रिक्वेस्ट एवढीच आहे की या सगळ्यामध्ये मला बरोबर आहे. कारण मला जी माणसांची पारख आहे ना, जी एकदम करेक्ट आहे. म्हणजे त्या सगळ्या मुलांमधून ना मी करेक्ट मुलगा तुमच्यासाठी निवडू. म्हणजे कसं लग्नाचं आजच्याच फायनल होऊन जाईल. झालं तुमचं? हो, बोला. आता मला मध्ये थांबवणार नाही आता तुम्ही? अरे आता काय गाणं वगैरे म्हणून दाखवणार का तुम्ही? पण इथे नको, तिथे. म्हणजे काय होईल, तुम्हाला गाता येतं का नाही असा जर प्रश्न पडला असेल त्या मुलांना, तर त्याचं उत्तर त्यांना तिथल्या तिथे मिळून जाईल. चेष्टा करताय तुम्ही? माझ्या लग्नाचा काही खेळ चालवलाय? तुम्ही चिडताय कशा करता? माझा नाईलाज आहे म्हणून मी हे सगळं करतो. आता तुम्ही काहीच बोलणार नाही. आता मी बोलणार आहे आणि तुम्ही फक्त ऐकणार आहात. बोला. नाईलाज. माझं स्वयंवर नाईलाज म्हणून करताय तुम्ही.
काहीच वाटत नाहीये का तुम्हाला? तुमच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून तुम्हाला लवकरात लवकर माझं लग्न करून द्यायचंय. लक्षात आलं माझ्या, घाई आहे तुम्हाला. आणि या घाईघाईत मी एका मुलाला आत्ता निवडते आणि लग्न करून टाकते. उद्या नाही जुळलं आमचं, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? हे असं नाही होत लग्न. समर राजवाडे, थोडंसं समजून घ्या. प्रत्येक माणसाला ना एक किमान वेळ द्यावा लागतो. मला कळून चुकलंय एव्हाना की माझं लग्न लवकर होऊ शकलं नाही. ही चूक झालीये माझी, माझं चुकलंय. पण म्हणून हा नाही पर्याय असू शकत त्याच्यासाठी. तुमच्या बहिणीच्या बाबतीत कराल असं? सांगा ना. घाई झालीये, उशीर झालाय. आता एक काम कर, बाजारात जा, भाजी घ्यायला गेल्यासारखं 4 भाज्या ठेवल्या, त्यातली एक निवड आत्ताच्या आत्ता, आणि झालं. तिथे त्या ऑफिसभर बॅनर काय लावलेत, मुलं काय बोलवली आहेत, सर्व गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या बाईंचं लग्न मी लावून देतोय. हे सगळी बर करताय तुम्ही. काय मला कळतच नाहीये हे काय. हो कळतंय मला, उशीर झालाय सगळ्या गोष्टींना, पण माफ करा, हे अशा पद्धतीने नाही गोष्टी होत. लग्न जमवणं ही ना प्रत्येकासाठी खूप प्रायव्हेट अशी फिलिंग असली पाहिजे. वैयक्तिक आपली आपली भावना. येऊ दे ना माझ्याही वाट्याला ती.